नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरून दिसेलच की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती। त्यावरनं घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा जो त्यांच्या अजेंड्यावर कधीच नव्हता, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंड्यावर नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। त्यामुळं आता घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। मी जो भुवनेश्वर मध्ये केंद्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव केला आहे तो ठराव तर अजून मागे घेतलेलाच नाहीये ना। मग तो ठराव भाजपचा कायम आहे। फक्त एवढंच आहे की 14 मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत एखाद्या राज्याच्या ठरावासाठी करता येईल असं बहुमत नव्हतं आणि आम्ही ज्यांच्यासोबत सरकार बनवतो ते पक्ष कधीही या बाजूनी समर्थन द्यायला तयार नव्हते। मी सुद्धा 95 ते 99च्या मधात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडला होता, पण कोणीच त्याला समर्थन द्यायला आजही तयार नाही। आजही आदित्य ठाकरे साहेबांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडावा विधानसभेत। गुरुवारी सत्तारूढ पक्षाची आज चर्चा आहे, गुरुवारी विरोधी पक्षाची आहे। त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव आदित्य ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षांनी मांडावा। मी समर्थन वाढवलीच पाहिजे। शेतकऱ्याचं धान वेगाने खरेदी करता यावं यासाठी जर धान खरेदी केंद्र हे 10 असेल, अपुरे असतील तर ते वाढवलेच पाहिजे। विदर्भात अधिवेशन घेऊन जर धान उत्पादकाला मदत करता येत नसेल आणि विधानसभेच्या चर्चेमध्ये पुन्हा मुंबईच मुंबई असेल तर मग विदर्भाच्या सर्वांना चिंता करावी लागेल। त्यांना विदर्भीय जनतेची मताची चिंता नाही, विदर्भाच्या लोकांची चिंता नाही, त्यांना मित्र पक्षाची चिंता लागली आहे। मित्र पक्ष आता महत्वाचे झाले आहेत भारतीय जनता पक्षाला। त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सोबत नाहीत किंवा साथ देत नाहीत म्हणून वेगळा विदर्भ होणार नाही। म्हणजे सत्तेसाठी महत्व त्यांना काय आहे तर मित्र पक्षाचं आहे, सत्ता उभवण्यासाठी। आणि ज्या विदर्भाच्या भरोश्यावर विदर्भाचा नारा लावून नेहमी सत्ता आणि विदर्भातील मतं बळकवून अधिकाधिक आमदार निवडून येतात त्यांना विदर्भाचा विसर पडला आहे आणि विदर्भातील जनतेशी काही देणं घेणं नाही आहे। त्यांचे ते अलायन्स पार्टनर आहेत, त्यांच्याबरोबरच त्यांचं देणं घेणं आहे, हे आता सिद्ध झालं। सर, सभागृहात ज्या ज्या विषयांच्या चर्चा असं म्हणणं आहे, शिंदे शिवसेनेच्या विदर्भातील आमदारांचं असं म्हणणं आहे काहीही गरज नाही आहे वेगळ्या विदर्भाची, अखंड महाराष्ट्र हीच आमची भूमिका आहे। नाही, कोणाची वेगवेगळी भूमिका होऊ शकते। याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे आता काल मी पाहिलं सुधीर भाऊंचं मत की आमच्याकडे 123 होते आता 132 आहेत। तुम्ही उद्या म्हणलं तर 145 होतात, आम्हाला माहीत आहे। त्यामुळे तुमची नियत आहे का देण्याची हा प्रश्न आहे। नियत जर साफ नसेल तर तुम्ही पळवाटा शोधू शकता, हे त्याच्या उत्तरातून आम्हाला दिसलं। महाराष्ट्राची भूमिका आहे, महाराष्ट्राचे तुकडे आम्हाला पडू द्यायचे नाहीये आणि वेगळा विदर्भ झाला तर विकासाकरता निधी आम्हाला मिळणार नाही। बऱ्यापैकी उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबईच्या वर्षावर आमचा विदर्भाचा विकास त्या ठिकाणी होतो आणि म्हणून अजूनही विदर्भ 100% मागासलेला, खास करून आमचा पश्चिम विदर्भ। त्याच्यामुळे विनाकारांच्या विदर्भाचे तुकडे करण्यामध्ये काही अर्थ नाहीये। विदर्भातला एक आमदार म्हणून मी जबाबदारी सांगतो की अखंडित महाराष्ट्रामध्ये आमच्या विदर्भाचं हित आहे। अखंड विदर्भ हा खरं तर मुद्दा जो आहे तो भास्कर जाधव यांनी देखील बोलला आहे। शिवसेनेचे दोन्ही गट जरी वेगळे असले तरी या मुद्द्यावर एकत्र आहेत। ही भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची म्हणून ते पण नाकारणार नाहीत आणि आम्ही पण नाकारणार नाही। असं आहे की 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या विदर्भामधलं काय काय मत होतं, श्रीहरी अणेम पासून सगळे जरा रेकॉर्ड काढून बघा बाळानो। शेवटी कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये फरक न करतील तर ते भाजपवाले कसले, कधीही खरं बोलायचं नाही। समोरची संधी बघून आणि समोरची वेळ बघून आणि सोयीचं बघून बोलतात। त्यामुळं ते काय त्यावेळेला काय सांगत होते, आमचं सरकार येऊ दे, सरकार नव्हतं आलं। आज 2014 पासून कोणाचं सरकार आहे, त्यांचंच सरकार आहे।
परंतु वेगळा विदर्भ वगैरे काही नाही. सत्तेकरता सगळ्या गोष्टी खोटं बोलणं हे त्यांचं काम. सर याच मुद्द्याला अनुसरून नाना पटोलेंनी असं म्हटलं की हा मुद्दा तर आमचा आहे. म्हणजे नागपूरमध्ये जोपर्यंत शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली होती की आम्ही पूर्णपणे अखंड महाराष्ट्राचे समर्थक आहोत. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या बाजूने माझा पक्ष नाही, माझं नेतृत्व नाही. धन्यवाद.